ओके, सो आत्तापर्यंत 50 क्वेश्चन झाले होते. आता 51 पासून पुढचे क्वेश्चन्स. आत्तापर्यंत जेवढे क्वेश्चन झाले आहेत ते खरं सांगितलं तर स्ट्रेट फॉरवर्ड होते. काही क्वेश्चन्स एक्सेप्शन होते ऑब्व्हियसली, काही क्वेश्चन्स थोडेसे ट्रिकी होते, बट मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स असे होते की जे कुठे ना कुठे मी स्वतः सॉल्व्ह करून बघितलेले आहेत, कुठल्या ना कुठल्या बुकमध्ये असतील किंवा असाइनमेंट्समध्ये असतील. सो बरेच क्वेश्चन CETला बघितलेलेच क्वेश्चन होते, असे कोणते आउट ऑफ द बॉक्स कम्प्लिटली नवीन क्वेश्चन इंट्रोड्यूस नव्हता आत्तापर्यंत तरी. लेट्स होप की आता पुढच्या 45 क्वेश्चन्समध्ये असं काही सरप्राईज मिळतोय का बघूयात. पहिल्या 50 प्रश्नांमध्ये मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याच्यामध्ये काहीच सरप्राईज नव्हतं. जे काही रेग्युलरचे चलांमधले क्वेश्चन्स असतात तेच येत होते, नवीन काही नाही आलं आहे. तसंच यावर्षी 2020ला उरलेले जे 45 क्वेश्चन्स आहेत त्यात बघूयात. क्वेश्चन नंबर 51 आहे हा. Let M and L be the length and the mass of the rod. Case 1 axis is rotating about center. Case 2 is axis around about end. एक आहे axis about center, एक आहे axis about end. तर तुम्हाला विचारलं रेशिओ ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. सो पहिलं तर रेशिओ ऑफ रेडियस ऑफ गायरेशन कसा काढू शकतो आपण, तर रेडियस ऑफ गायरेशन इज √I/m. आणि दोघांचे मास सेमच आहे, एकच मटेरियल आहे, एकच ऑब्जेक्ट आहे. एका ऑब्जेक्टचा रेडियस ऑफ गायरेशन अबाउट सेंटर काढायचं आहे, एकाचा अबाउट एंड काढायचं आहे. सो आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचं रिलेशन मोमेंट ऑफ इनर्शिया बरोबर क्लिअरली इथनं डिराईव्ह करता येईल की बाबा रेडियस ऑफ गायरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √ ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. सो वॉट आय कॅन से इज की रेडियस ऑफ गायरेशनचा रेशिओ विल बी √I1/I2. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया फर्स्ट केसमध्ये mL²/12 असतो. वेरॅज एंडसाठी तुम्हाला माहिती आहे का फॉर्म्युला, एंडसाठी पॅरलल ॲक्सिस थिअरम जर तुम्ही वापरली, पॅरलल ॲक्सिस थिअरम आठवते का, जर तुम्ही पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरली तर ॲक्सिसचा सेंट्रल ॲक्सिसचा mL²/12 असतो प्लस m इंटू शिफ्ट. कितीने शिफ्ट करायची गरज आहे, ॲक्सिसला L/2नी शिफ्ट करायची गरज आहे, म्हणजे h इज इक्वल टू L/2. सो mh²च्या जागी L²/4 येईल. हे सॉल्व करून उत्तर mL²/3 येतं. सो मोमेंट ऑफ इनर्शिया mL²/3 आहे अबाउट एंड, mL²/3. ठीक आहे. आणि ह्याचा I1/I2 व्हॅल्यूज टाकल्या मी, mL² कॅन्सल, 3 विल गो अप, 3/12चा रूट, 3/12 म्हणजे 1/4, 1/4चा रूट इज हाफ. सो आन्सर असलं पाहिजे बीटा. त्यांनी पण आन्सर बीटाच दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 खूपच सोपा प्रश्न आहे. अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँड इन डिग्री पर सेकंड. आता मिनिट हँड जो असतो ना, मिनिट हँड तो एक अख्खा चक्कर 60 मिनिटामध्ये मारतो. सो 60 मिनिट्समध्ये, एका तासामध्ये 60 मिनिट म्हणजे 60 × 60 सेकंड्स म्हणजे 3600 सेकंड्समध्ये तो कवर करतो 360 डिग्रीज. तो काटा जो असतो तो पूर्ण एका तासानंतर परत इकडे येतो मिनिट हँड, म्हणजे एक तास म्हणजे 60 मिनिट्स, 60 मिनिट म्हणजे 3600 सेकंद, 3600 सेकंड्समध्ये तो पोचतो 360 डिग्री कंप्लीट करून. सो किती डिग्री पर सेकंड कवर करतो तो, तर डिग्री पर सेकंड काढायचं असेल तर तुमचं उत्तर येईल 1/10 म्हणजे 0.1 डिग्री पर सेकंड. ऑप्शन इज बीटा. येस, बीटा आन्सर करेक्ट आहे. 53rd क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 53. अ थिन रॉड ऑफ लेंथ L अँड मास M. हा थिन रॉड आहे, वाचूयात प्रश्न आरामात वाचूयात. अ थिन रॉड ऑफ लेंथ L, मास M हॅज मिडल पॉईंट O. ठीक आहे, असा रॉड आहे, याचा सेंट्रल पॉईंट O आहे. ओके. आता इट इज बेंट, ते म्हणतात इट इज बेंट ॲट 45 डिग्री. कसं बेंड केलं आहे बघा, रॉडला असं इथून बेंड करून त्याला असं केलं आहे, म्हणजे आडवा आणि उरलेला जो पार्ट आहे त्याला असा बेंड केला आहे 45 डिग्रीला. आणि आता विचारलं की व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन. ओके. सो बेसिकली आधी रॉड वॉज रोटेटिंग इन दिस वे, फुल अख्खा रॉड आहे. आता याला कट करून 45 डिग्रीला नेला आहे. त्याला पहिला राईटवाला पार्ट तसाच राहणार, लेफ्टवाला पार्टला बेंड करून असा नेला आहे. सो 45 डिग्रीला हा रोटेट होणार आहे. ठीक आहे. बेसिकली तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास तर चेंजच झालं नाही. इथे कुठेच डिस्ट्रीब्युशन ऑफ मास चेंज झालं नाही. कसं होतं बघा, मी तुम्हाला 3D व्ह्यूमध्ये दाखवतो. ही ॲक्सिस होती आणि हा होता रॉड. या रॉडचा अर्धा पार्ट ॲक्सिसपासनं लांब होता, L/2 पार्ट, आणि इथे L/2 होता पार्ट. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो mL²/12 उत्तर होतं. आता त्यांनी काय केलं आहे, ह्या पार्टला कट केलं आहे आणि त्याला रोटेट करून असं आणलं आहे. बघा कसं दिसेल त्याला. 3D व्ह्यू आहे का, आयसोमेट्रिक. हा पहिला पार्ट आणि हा दुसरा पार्ट. ठीक आहे,
हे दोन्ही पार्ट एकाच प्लेनमध्ये लाय करतायत. तुम्हाला हे विश्वास नसेल बसत, बट हे दोघं पण एकाच प्लेनमध्ये आहेत. हा एक प्लेन आहे, हे दोघं पण एका प्लेनमध्ये लाय करतायत. ठीक आहे, एका प्लेनमध्ये लाय करतात. म्हणजे वरतून मी बघितलं टॉप व्ह्यूनी मला कसं दिसेल, टॉप व्ह्यूनी हा प्लेन दिसेल आणि टॉप व्ह्यूनी आधी रॉड असा आडवा होता आणि ॲक्सिस अशी डॉट होती माझ्याकडे येत होती बाहेर, बट त्याला बेंड केल्यानंतर रॉड असाच राहिला राईटवाला पार्ट, बट लेफ्टवाला पार्ट रोटेट होऊन त्यांनी 45 डिग्रीला आणला आहे. तर नीट विचार करा, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कुठे बदललं का? तर कुठेच बदललं नाही डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. अजून पण त्या ॲक्सिसपासनं L/2 बाहेरच आहे आणि हा L/2 इथे असण्याच्या ऐवजी इथे आहे, बट असाच फिरणार आहे तो. सो तो सेम आहे लॉजिक. सो आन्सर इथे राहणार आहे ml²/12. इथे सॉल्व्ह पण करायची गरज नाही आहे क्वेश्चन. ओके, ml²/12च राहणार आहे. आन्सर इज अल्फा. ठीक आहे, हा क्वेश्चन पण कुठे ना कुठे तुम्हाला सापडेल टार्गेट किंवा मार्वलमध्ये कुठेतरी होता तो क्वेश्चन. आन्सर ए करेक्ट आहे. हा क्वेश्चन आपण ऑलरेडी केला आहे आणि मला ऑप्शन दिसला इथे 2m वाला आपण टिक केला होता. हा क्वेश्चन कुठे ना कुठे झाला आहे पहिल्या 50मध्ये, की एक रिंग आहे, 2 डायमेट्रिकली पॉईंट्सवरती 2 मासेस पडले, I1 ω1 = I2 ω2. सो क्वेश्चन नंबर 54 ऑलरेडी सॉल्व्ड. ठीक आहे, यू विल फाइंड नंबर ऑफ मेनी क्वेश्चन्स विच आर रिपीटेड. बघा मी ए बघूनच सांगितलं तुम्हाला. सॉलिड स्फिअर ऑफ मास एम रेडियस आर हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया आय. इट इज रिकास्ट इंटू, त्याला रिकास्ट केलं आहे इंटू डिस्क ऑफ थिकनेस टी, हुज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस रिमेन्स सेम, रिमेन्स आय. काय एक प्रश्न आहे, प्रश्न समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा थोडासा नवीन प्रश्न आहे. मोमेंट सॉलिड स्फिअर ऑफ मास एम रेडियस आर हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया आय. ओके, पहिला स्टेटमेंट कळला वाचून. मास एम रेडियस आरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे. मास एम रेडियस आरचा स्फिअर, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे अबाउट डायमीटर. ठीक आहे, आता याला मेल्ट केलं आणि रिकास्ट करून एक डिस्कमध्ये कन्वर्ट केलं. किती थिकनेसच्या डिस्कमध्ये? टी थिकनेसच्या. ठीक आहे, हुज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू एज. ॲक्सिस कुठून पास होती? इट्स एज, म्हणजे डिस्कच्या एजवरनं ॲक्सिस पास होते आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन, म्हणजे ह्या ॲक्सिसच्या अबाउट पास होती. तर मोमेंट ऑफ इनर्शिया तरी पण त्याचा पण आयच राहिला आहे. तर रेडियस ऑफ द डिस्क किती असेल? रेडियस ऑफ द डिस्क किती असले पाहिजे असा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा आपण प्रयत्न करू सॉल्व्ह करण्याचा. पहिलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्फिअर काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्फिअर आय आहे, विच इज 2/5 mr². आता तो जो स्फिअर होता ना, त्याला मेल्ट केलं आणि डिस्क बनवली. आता मेल्ट करण्याच्या आधी त्याचा मेल्ट करताना व्हॉल्यूम किती मिळाला आपल्याला? 4/3 πr³ इज इक्वल टू दॅट शुड बी द व्हॉल्यूम ऑफ द डिस्क. डिस्कचा व्हॉल्यूम काय असणार आहे? πr². मला माहीत नाही डिस्कचा रेडियस काय असणार आहे, म्हणून मी छोटा आर घेतो. πr² इंटू टी. व्हॉल्यूम कॉन्झर्वेशन, व्हॉल्यूम इक्वल असला पाहिजे. अँड वन्स यू गेट दिस, एकदा आपल्याला हे मिळालं की आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काढायचं आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्कचा फॉर्म्युला असतो ½ mr². सेंटरचा ना, पण तो बाहेर आहे, अबाउट एज आहे. सो ½ + 1 3/2 mr². तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे हे सगळे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन, म्हणजे एजचा फॉर्म्युला असतो 3/2 mr². इथे छोटा r² येणार आहे. ठीक आहे, आपल्याला विचारलं रेडियस ऑफ द डिस्क काय असली पाहिजे, म्हणजे छोटा आरचं रिलेशन मोठ्या आर बरोबर विचारलं आहे. या क्वेश्चनमध्ये छोट्या आरचं रिलेशन मोठ्या आर बरोबर विचारलं आहे. ठीक आहे, दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे म्हणतायत, ते सेम आहे, मास पण सेम आहे. इथे तर मला वाटतं काही टेन्शनच नाही आपल्याला, थिकनेस बिकनेसची काही गरजच नाही. उगाच ते थिकनेस मी लिहित बसलो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फिअर जो आहे तोच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आहे. दॅट्स इट. पुट करा, यू विल गेट द आन्सर. 2/5 mr² हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्फिअर आहे, शुड बी इक्वल टू 3/2. मास तर तेवढंच राहणार ना मेल्ट करून परत काढल्यावरती. 3/2 m छोटा r². 2 वरती जाईल, 3 खाली जाईल. 2 वरती गेला तर 4, 3 खाली गेला तर 15. mm कॅन्सल होईल, इज इक्वल टू r². सो रूट घ्या, रूट घेतल्यावरती उत्तर येईल 2/√15r. 2/√15r इज इक्वल टू r. असं उत्तर आहे का? असं उत्तर आहे, येस आहे असं उत्तर. सी आन्सर आहे. हा क्वेश्चन मी खरं सांगतो मी फर्स्ट टाइम बघितला आहे. हा क्वेश्चन प्रॉबब्ली मी तरी फर्स्ट टाइम बघितला आहे. हा क्वेश्चन कुठे ना कुठे असेलच, नक्कीच असेल, बट हा क्वेश्चन मी फर्स्ट टाइम बघितलं आहे. सो हा क्वेश्चन नवीन होता खरं सांगितलं तर, आणि आन्सर पण त्याचा सी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, मागचा होता
कितवा होता रे मागचा 54 55 हा 55th होता. आता 56th क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 57. अ पार्टिकल अलॉंग सर्क्युलर पाथ विथ डिक्रीजिंग स्पीड, त्याची स्पीड कमी 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 होत असेल तर काय होतं, कमी कमी होत असेल तर रिझल्टंट ॲक्सिलरेशन कुठे असतं म्हणे. बघा, ज्या पार्टिकलमध्ये स्पीड चेंज होत नाही म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असतो, स्पीड चेंज होत नसेल तर ॲक्सिलरेशन टुवर्ड सेंटर असतं. कधी पण लक्षात ठेवा, ज्याची स्पीड वाढत वाढत जाते ना त्याचं ॲक्सिलरेशन टुवर्ड सेंटर नसतं, कारण की सेंट्रिपिटल आणि टँजेन्शियल मिळून दुसरीकडेच कुठेतरी जातं. सो बघूयात. हेन्स इफ अ पार्टिकल मूव्स इन अ सर्क्युलर पाथ विथ डिक्रीजिंग स्पीड रिझल्टंट ॲक्सिलरेशन टुवर्ड सेंटर शक्य नाही. अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट शक्य नाही, कारण की आय ओमेगा चेंज होणार आहे. डायरेक्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट हे असू शकतं. मूव्स इन स्पायरल पाथ विथ डिक्रीजिंग रेडियस हे पण शक्य नाही. एकाच सर्क्युलर पाथमध्ये फिरते ना. सो ऑब्व्हियसली आन्सर सी आहे. आता सी आन्सर का आहे. व्हाय डिरेक्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम चेंजेस. अरे विचार करा, डिक्रीजिंग स्पीड जरी कमी 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 होत असेल बट ओमेगा अजून तिकडेच असेल ना. सो ओमेगा तीच डिरेक्शन दाखवणार आहे, त्यामुळे अँग्युलर मोमेंटम आय ओमेगा तीच डिरेक्शन असणार आहे जी ओमेगाची आहे. ओमेगा डिरेक्शन बदलणार नाही, कारण की त्याचा स्पिन तोच आहे, अजून त्याचं रोटेशन त्याच सेन्समध्ये आहे. सो 57th वॉज थेरॉटिकल क्वेश्चन आणि आन्सर याचा आहे सी. सी आन्सर आहे. ठीक आहे. 58th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 58 कलर चेंज. 58th क्वेश्चन. 58 काय क्वेश्चन आहे. अ पार्टिकल रोटेट्स इन हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस आर इन अ कॉनिकल फॅनल with velocity v. inner surface is smooth, height of the plane of circle from the vertex of the cone. आपण हा क्वेश्चन केला आहे, तुम्हाला आठवलं पाहिजे. हा क्वेश्चन आपण केलेला आहे असाइनमेंटमध्ये. कोनच्या आतमध्ये तो रोटेट होतोय, आपल्याला हाईट विचारली आहे, बरोबर, हाईट विचारली आहे. तर तुम्हाला हे माहिती आहे का, नॉर्मल रिॲक्शन जो असतो हा थीटा असेल ना, बाय जॉमेट्री हा थीटा येतो. सो नॉर्मल रिॲक्शनचा साइन कॉम्पोनंट काय प्रोव्हाइड करतो, mv² आर, आणि कॉस कॉम्पोनंट काय करतो, कॉस कॉम्पोनंट प्रोव्हाइड करतो वेट mg, कॅन्सल आउट करतो. सो आपल्याला हाईट विचारली h. सो आपण पहिलं तर टॅन थीटा काढूया. टॅन थीटा रेशो घेतला तर काय मिळेल मला, mm कॅन्सल होईल, v²/rg इज इक्वल टू टॅन थीटा. बरोबर का रे. कॉस 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 मी चुकीचं केलं, साईन नाही, कॉस बॅलन्स करतोय ना. एनचा हा कॉम्पोनंट आडवा कॉस असणार, वरचा साईन असणार. सो कॉस बाय साईन इज कॉट, नॉट टॅन. मी टॅन थीटा बघूनच मला लगेच कळालं की मी चूक केली, कारण की टॅन थीटा v²/rg तर आपण बँकिंग ऑफ रोडला घेतो, इथे तसं नसतं, इथं थोडा उलटा एक्सप्रेशन आहे. कॉट थीटा इज इक्वल टू v²/rg. बट व्हॉट इज कॉट थीटा गाईज. कॉट थीटा फ्रॉम दॅट फिगर इज ॲडजसेंट साईड h अपॉन ऑपोजिट साईड r. h/r कॉट थीटा इज इक्वल टू v²/rg. सो r गेला. व्हॉट इज द हाईट of that plane above the vertex, height is v²/g. v²/g answer is theta. 58th answer is theta, which is the correct answer. Easy question. केला होता असाइनमेंट मधलाच. A thin uniform metal rod mass m length l is swinging about horizontal axis through its end. ठीक है, horizontal axis आहे through its end. The maximum angular velocity is omega. Its center of mass rises to maximum height of. काय विचारतात बघा, हा क्वेश्चन समजणं फार इम्पॉर्टंट आहे. अ थिन युनिफॉर्म मेटल रॉड एक ड्रॉ करतो मी. एक्झाम्पल आहे हाच युनिफॉर्म मेटल रॉड आहे. मास एम लेंथ एल इज स्विंगिंग इन अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस. आता ॲक्सिस हॉरिझॉन्टल आहे रे, ॲक्सिस हॉरिझॉन्टल आहे आणि कुठून पास होते, पासिंग थ्रू इट्स एंड. सो एंडमधनं पास होते, ते असं रोटेट होतं, म्हणजे तुमच्यासाठी असं रोटेट होतं. ठीक आहे, ॲक्सिस हॉरिझॉन्टल आहे ना. सो ॲक्सिस हॉरिझॉन्टल असल्यावरती द रॉड इज गोइंग टू रोटेट इन दिस वे, असा रोटेट. ठीक आहे, म्हणजे असा, बिकॉज ॲक्सिस बघा हॉरिझॉन्टल आहे, असा रोटेट होतं. आता ते काय म्हणतात, त्याची मॅक्सिमम अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे. कुठे असते मॅक्सिमम अँग्युलर वेलॉसिटी, बॉटमला. बॉटमला मॅक्सिमम अँग्युलर वेलॉसिटी असते ना, मॅक्सिमम अँग्युलर वेलॉसिटी इज ॲट द बॉटम. सो पूर्णपणे बॉटमला त्याच्याकडे जी एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी आहे, आणि ती किती असणार आहे, हाफ आय ओमेगा². आणि जसा तो रोटेट होऊन वरती येईल तर तो मॅक्सिमम एका डिस्टन्सला जाऊन थांबणार आहे, कारण की त्याची सगळी कायनेटिक कन्वर्ट होणार आहे राईज इन पोटेन्शियलमध्ये. आत्ता सध्या किती कायनेटिक एनर्जी आपण कॅल्क्युलेट तर करू. हाफ तर हाफ आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे ही हाफ. आय काय, आय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि रॉडसाठी अबाउट एंड असतो ml²/3. आपण बघितलं आहे ml²/3
ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू mgh, कारण की हा वरती जेव्हा राईज होईल ना तेव्हा पूर्ण पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल, बरोबर ना. कायनेटिक कन्वर्ट्स टू पोटेन्शियल झालं. कॅन्सल, जी खाली जाईल, h मॅक्सिमम हाईट काय येईल, एल स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बाय 6g. एल स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बाय 6g वाला आन्सर ए आहे. सिम्पल क्वेश्चन आहे, सॉल्वेबल आहे आणि फक्त सुचलं पाहिजे एनर्जी कॉन्झर्वेशन वापरायचं. किती मॅक्सिमम हाईटला जाणार आहे रोटेट होऊन, तर डिपेंड करेल ना तुम्ही किती फास्ट ढकलताय, इथल्या स्पीडवर डिपेंड करेल. सो तेच कॅल्क्युलेट आपण केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 59 आणि 60. हा 59, हा 60. 2 masses 1 gram and 4 gram moving with equal kinetic energy. त्यांची कायनेटिक एनर्जी इक्वल आहे. देन व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ देअर मोमेंटा, म्हणजे मोमेंटमचा प्लुरल, मोमेंटमचा मॅग्निट्यूड विचारला आहे. वी नो दॅट कायनेटिक एनर्जी इज हाफ mv². बट हे तर ओल्ड व्हर्जन आहे, आपल्याला नवीन व्हर्जन माहिती आहे आता मोमेंटमवालं, p²/2m. लक्षात ठेवा, हे लिनियरमधलं नवीन व्हर्जन आहे. हाफ mv² माहिती आहे सगळ्यांना, आपण mनी ॲडजस्ट केल्यावरती p²/2m बनतो. सो p म्हणजे लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला असा बनेल का, 2m वरती जाईल, 2m कायनेटिक एनर्जी. ते म्हणतायत 1 ग्रॅम आणि 4 ग्रॅमचे इक्वल कायनेटिक एनर्जीवाले पार्टिकल, म्हणजे कायनेटिक एनर्जी सेम आहे, म्हणजे मोमेंटम फक्त आणि फक्त कोणावर डिपेंड करतं आहे, मासवर डिपेंड करतं आहे. सो रेशो ऑफ दॅर मोमेंटम विल बी √m1/m2, म्हणजे 1 ग्रॅम बाय 4 ग्रॅमच्या रूटवर डिपेंड करेल, दॅट इज हाफ. आन्सर आहे का हाफ, आन्सर हाफ कुठेच नाही. 2 masses 1 gram and 4 gram आर मूविंग विथ कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, रेशो ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंटा. ओके, सो आन्सर शुड बी 1/2. 1/12 त्यांनी चुकून दिला असेल, कारण की हे 1/2 पाहिजे होतं, 1/2 पाहिजे होतं, वाटलंच होतं मला ते, बिकॉज 1/2 करेक्ट आन्सर आहे. आणि मला आठवतं आहे हा क्वेश्चन ॲक्च्युली कुठल्या तरी मुलांनी 2020च्या मला फॉरवर्ड केलेला, की सर ह्याच्यामध्ये रॉंग आहे, शुड आय चॅलेंज वगैरे. सो येस, आन्सर ह्याचं रॉंग आहे, ह्याचा आन्सर कुठलंच मॅच होत नाही आहे. सो ह्याला बोनस मिळाला आहे सगळ्यांना, कारण की आन्सर 1/2 पाहिजे होतं. असे प्रश्न जेव्हा तुम्हाला मॅच होत नाही आन्सर, डोंट वेस्ट मोर टाईम ऑन दिस, बिकॉज असे क्वेश्चन्स जर काही रॉंगच असतील तर तुम्ही 5 अटेम्प्ट कराल, 10 अटेम्प्ट कराल तरी आन्सर मॅच होणार नाही आहे. सो तुम्हाला स्वतःवरतीच डाऊट येईल की मी चुकीचं करतो आहे का. सो एका अटेम्प्टमध्ये नसेल मॅच होत तर पुढे जा, मार्क फॉर रिव्ह्यू वगैरे जे काही आहे तुम्ही करून पुढे जा, शेवटी या त्याला सॉल्व्ह करण्यासाठी. 61 क्वेश्चन नंबर 61. रिलेटिव्ह अँग्युलर स्पीड ऑफ आर हँड टू सेकंड हँड. आता आर हँडची अँग्युलर स्पीड काय असली पाहिजे, अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा, आर हँडची असली पाहिजे 2π बाय टाईम पिरियड. आर हँडचा टाईम पिरियड काय असतो, 12 तास. 12 तास म्हणजे 12 × 60 मिनिट्स × 60 सेकंड्स, बरोबर. सेकंड हँडचा काय असतो, 2π/60. सो हे सॉल्व्ह केलं आपण जर काही, तर तुमचं उत्तर येतं 2 कॅन्सल होतो, हा 6 बनतो. सो 60 × 60 3600 × 6 इज 21600. हा आहे ओमेगा ऑफ आर हँड, आणि ओमेगा ऑफ सेकंड हँड किती आहे, π/30 आहे फक्त. आपल्याला त्यांच्यातली रिलेटिव्ह अँग्युलर स्पीड विचारली. रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट शिकलो ना आपण. एक बॉडी 5 मीटर पर सेकंडने चालली आहे आणि दुसरी बॉडी त्याच्या पुढे 7 मीटर पर सेकंडने चालली, तर दुसऱ्या बॉडीची रिलेटिव्ह वेलॉसिटी पहिल्याच्या विथ रिस्पेक्ट टू काय, पहिल्याच्या विथ रिस्पेक्ट टू म्हणजे पहिल्यावरती बसून दुसऱ्याची स्पीड मला काय वाटेल, 7 वाटेल का, नाही 7 - 5 2च वाटेल तुम्हाला. सो सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला असतो, रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी इज वेलॉसिटी ऑफ ए मायनस वेलॉसिटी ऑफ बी. हा फॉर्म्युला असतो, आणि हाच अँग्युलर वेलॉसिटीला पण व्हॅलिड आहे. म्हणजे काय, अँग्युलर वेलॉसिटी ऑफ आर हँड विथ रिस्पेक्ट टू सेकंड हँड म्हणजेच रिलेटिव्ह वेलॉसिटी इज ओमेगा ऑफ आर हँड मायनस ओमेगा ऑफ सेकंड हँड. ओमेगा ऑफ आर हँड किती आहे रे, π/21600 मायनस ओमेगा ऑफ सेकंड हँड किती आहे, π/30. रिअरेंजमेंट ऑफ टर्म रिक्वायर्ड आहे. वन्स यू रिअरेंज टर्म्स अँड सॉल्व इट यू गेट द आन्सर. आता तुम्हाला नेगेटिव्ह आन्सर मिळेल, डोंट वरी अबाउट दॅट. मॅग्निट्यूड विचारला आहे, आपल्याला टेन्शन नाही घ्यायचं की नेगेटिव्ह येतं आहे वगैरे, डोंट वरी. कसं सॉल्व्ह करता येईल बघा ह्याला. तर डिनॉमिनेटर 30 आहे, आपल्याला 21600 आणायचं असेल तर मला वाटतं की आय नीड टू मल्टिप्लाय इट विथ 720. सो मी काय करतो, π/12600 मायनस 720π/21600. दोघांना मी 21600 केलं, आणि आता 720 आणि पायमधला सबट्रॅक्शन नेगेटिव्ह 719 पाय येत आहे. बट डोंट वरी अबाउट द साईन्स गाईज, साईन मॅटर करत नाहीत. आपल्याला इथं व्हॅल्यू विचारले आहेत, व्हॅल्यू काय आन्सर आहे, आन्सर शुड बी बीटा
चेक करूयात बरोबर आहे का. येस, इट इज करेक्ट. 61 झाल्यावरती 62 मध्ये विचारलं अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला. वाचूयात प्रश्न. ट्रेन हॅज टू नेगोशिएट अ कर्व ऑफ रेडियस आर. डिस्टन्स बिटवीन द रेल्स इज एल. आउटर रेल इज रेज्ड अबाव इनर रेल थ्रू डिस्टन्स एच. आउटर रेलला एच डिस्टन्सनी रेज केलं आहे. डिस्टन्स एल आहे, अँगल थीटा आहे. द अँगल ऑफ बँकिंग, द सेफ्टी स्पीड इज गिवन बाय. इफ द अँगल ऑफ बँकिंग इज स्मॉल, सेफ्टी लिमिट काय, तर आपल्याला माहिती आहे सेफ्टी लिमिट अंडर रूट आर जी टॅन थीटा असतो. इथं फ्रिक्शनचा काहीच उल्लेख नाही आहे, आर जी टॅन थीटा असतो. बट नीट बघा टॅन थीटा काय असेल फिगरमधनं, एच बाय ही आडवी साईड असेल जी माहीतच नाही आपल्याला. सो आपलं उत्तर एच आणि एलमध्ये पाहिजे. तर आपण काय म्हणू शकतो, सिन्स क्वेश्चनमध्ये मेन्शन केले त्यांनी अँगल इज स्मॉल, अँगल स्मॉल आहे. सो व्हॉट आय कॅन अज्युम इज, एक मिनटं, व्हॉट आय कॅन अज्युम इज की साइन थीटा हा छोटा असल्यामुळे साइन थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू टॅन थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू टॅन थीटाचा फॉर्म्युला काय, साइन थीटाचा फॉर्म्युला काय, ऑपोजिट एच अपॉन हायपोटेनियस एच बाय एल. सो टाकू शकतो मी. सो वी विल बी अंडर रूट आर जी टॅन थीटा. सो टॅन थीटा जो अँगल आहे त्याला मी अप्रॉक्सिमेटली साइन थीटाशी कंपेअर केलं आणि साइन थीटाशी कंपेअर करून साइनची व्हॅल्यू एच बाय एल टाकली. सो उत्तर येईल अंडर रूट आर जी एच बाय एल. दिस इज द मोस्ट अप्रोप्रिएट, मोस्ट क्लोजेस्ट आन्सर. असा आन्सर आहे ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 63. Question number 63 is two rings, same mass, same radius are placed at their centers common and they plane perpendicular to each other. एक अशी रिंग आणि एक अशी रिंग. मला असं वाटतंय केलं आहे आपण क्वेश्चन, बट ठीक आहे, नसेल आठवत तर आपण करून दाखवू. इथे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिस्टम अबाउट ॲक्सेस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू एनी वन रिंग. मी या रिंगला परपेंडिक्युलर घेतो, या रिंगला, म्हणजे दुसऱ्या रिंगला तो डायमीटर बनला. एका रिंगला परपेंडिक्युलर, दुसऱ्या रिंगला डायमीटर झालं. मग रिंगचा फॉर्म्युला असतो एम आर स्क्वेअर प्लस दुसऱ्या रिंगचा असतो हाफ एम आर स्क्वेअर डायमीटरचा. सो हाफ प्लस 1 इज 3/2 एम आर स्क्वेअर. 3/2 एम आर स्क्वेअरवाला ऑप्शन इज ऑप्शन अल्फा ए. राईट. क्वेश्चन नंबर 63 नंतर आता क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 63 नंतर 64. अ टॉर्क ऑफ 50 न्यूटन मीटर ॲक्ट्स फॉर 8 सेकंड्स ऑन अ बॉडी, चेंज इन अँग्युलर मोमेंटम. आता हा क्वेश्चन आहे जो ह्या फॉर्म्युल्यावरती बेस्ड आहे. टाऊ इज डी एल बाय डी टी. टाऊ इज डी एल बाय डी टी ह्या फॉर्म्युल्यावरती बेस्ड आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा बेसिकवरती बेस्ड आहे. आणि डी एल बाय डी टी म्हणजे चेंज इन मोमेंटम. टॉर्क ॲक्ट होतोय 50 इज इक्वल टू किती मोमेंटम चेंज होणार आहे, टाईम 8 सेकंद आहे. 8 × 50 इज 400. आन्सर इज ए. 64चा आन्सर इज ए. लेट्स मूव टू 65. आता सेम क्वेश्चन एकदा परत आला आहे की डिस्कमधनं एक काहीतरी कट केलं आहे. तर बघा क्वेश्चन कसा आहे. देर इज अ डिस्क ऑफ मास एम, रेडियस आर, रेडियस आर अँड मास एम. या डिस्कमधनं आपण एक छोटीशी डिस्क कट आउट केली आहे. किती कट आली आहे, अ सर्क्युलर होल ऑफ डायमीटर आर इज कट हुज रिम पासेस थ्रू द सेंटर. अ सर्क्युलर होल ऑफ डायमीटर इज इक्वल टू आर म्हणजे r/2 रेडियसची एक होल त्याच्यातनं पाडलं आहे, म्हणजे ड्रिल आउट केलं आहे. सो what is the moment of inertia of remaining portion about axis perpendicular to the disk and passing through the center. म्हणजे सेंट्रल ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. एव्हरी वन नोज मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा आहे. मेन डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा हाफ एम आर स्क्वेअर, त्यातनं मायनस करायचा हा रिमूव्ड डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता ही जी रिमूव्ड डिस्क आहे, पहिली गोष्ट या रिमूव्ड डिस्कचा मास किती असेल रे. तर मी तुम्हाला मागच्याही क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की मास ऑफ दिस रिमूव्ड डिस्क कसं काढायचं, तर मास इज प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. आर स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे. सिन्स त्याचा रेडियस r/2 आहे, त्याचा मास m/4 असणार. ओरली काढू शकतो आपण. r/3 रेडियस असतं तर m/9 असतं. r/4 रेडियस असतं तर m/16 असतं. इथे r/2 रेडियस आहे त्या काळ्या डिस्कचा, रिमूव्ड डिस्कचा. सो त्याचा मास m/4 आहे. मग त्या m/4 वाल्या डिस्कचा जो कट केलेली डिस्क आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट त्याचा सेंटर नाही काय, अबाउट कुठला ॲक्सिस पाहिजे, अबाउट दिस ॲक्सिस जो सेंटर ऑफ द मेन डिस्क आहे. म्हणजे तो त्या ब्लॅक कलरच्या डिस्कसाठी काय झाला, टँजंट झाला का नाही, परपेंडिक्युलर टू द प्लेन. आणि टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असतो डिस्कसाठी, टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेनचा 3/2 मास इंटू रेडियस स्क्वेअर असतो. सो 3/2 त्याचा मास, त्या डिस्कचा मास m/4 इंटू त्या डिस्कचा रेडियस r/2चा स्क्वेअर r²/4. r/2चा स्क्वेअर r²/4.
सो ह्याचं उत्तर येतं 3mr²/32. सो हाफ mr² मेन मोमेंट ऑफ इनर्शिया, मधनं मायनस करायचं आहे 3/32 mr². हाऊ विल आय सबट्रॅक्ट 3/32 फ्रॉम दिस? आय नीड टू मेक 2ला 32 करायचं आहे. आय नीड टू मल्टिप्लाय इट विथ 16. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 16ने मल्टिप्लाय करा. 16 - 3 इज 13. 13/32 इज द आन्सर. 13/32 इज ऑप्शन डेल्टा. हा क्वेश्चन सिमिलर टू दॅट प्रिव्हियस क्वेश्चन होता. माझ्या मते तो क्वेश्चन नंबर काय होता आता आठवत नाही मला. क्वेश्चन नंबर 40s मध्ये काहीतरी होता वाटतं मला तो. ठीक आहे. सो त्या क्वेश्चन नंबरला हा एक सेमच आहे, फक्त तिथे छोटा होल होता, इथे थोडा मोठा होल कट केला आहे, बट कन्सेप्ट तोच राहतोय. हा क्वेश्चन कुठल्या ना कुठल्या बुकमधलाच आहे, तोही कुठल्या ना कुठल्या बुकमधलाच होता. आन्सर डेल्टा आहे. हा क्वेश्चन नंबर 65 होता. आता क्वेश्चन नंबर 66 बघा. हा क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केला आहे. दोन पार्टिकल सेम मास, सॉरी m1 m2 मास, r1 r2 रेडियस, त्यांचा टाइम पिरियड सेम आहे. दे कंप्लीट द रोटेशन इन सेम टाइम पिरियड, म्हणजे ओमेगा सेम झाला. आता ओमेगा सेम झाला, आता सेंट्रिपिटल फोर्स mr². नाही तिथे फोर्स नव्हता विचारला, तिथे रेशो विचारलेला वेलॉसिटीचा. सो हा फरक आहे. इथं रेशो विचारला आहे सेंट्रिपिटल फोर्सचा. सो सेंट्रिपिटल फोर्स ओमेगा तर सेम आहे, मास आणि रेडियसवर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो F1/F2 काय येणार? m1r1/m2r2 असा ऑप्शन आहे, ऑप्शन डेल्टा. डेल्टा 66चा करेक्ट आहे. तो मागचा क्वेश्चन जो होता तो असाच होता, फक्त शेवटची लाईन चेंज केलेली, रेशिओ ऑफ दर वेलॉसिटीज. म्हणून तिथं उत्तर काय लिहिलं? V1/V2 इज r1 ω1 अपॉन r2 ω2. त्यामध्ये ओमेगा वॉज सेम, सो आन्सर वॉज r1/r2. दॅट्स इट. इथे वेलॉसिटी नाही, इथे विचारले फोर्स, सो मी फोर्सचा फॉर्म्युला वापरला इथे. आन्सर इज डेल्टा. 67 कोनिकल पेंडुलममध्ये टी इज टेन्शन, थीटा इज अँगल विथ द सेमी वर्टिकल ॲक्सिस. माहिती आपल्याला सेमी वर्टिकल अँगल. कॉम्पोनंट ऑफ टेन्शन विच बॅलन्सेस द सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स कोण करतो? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स mg साइन थीटा असतो. अरे पण टेन्शनचा कॉम्पोनंट विचारलाय, टेन्शनचा कॉम्पोनंट, बरोबर ना? सो टेन्शनचा कोणता कॉम्पोनंट बॅलन्स करतो रे? टेन्शनचा, मी इथं चुकीचं लिहिलं. 67th क्वेश्चन एकदा नीट वाचूयात. काय सांगितलं त्यांनी? कोनिकल पेंडुलममध्ये टेन्शनचा कोणता कॉम्पोनंट बॅलन्स करतो सेंट्रिफ्युगल फोर्सला? तर टेन्शनचा साइन कॉम्पोनंट बॅलन्स करतो ना, कारण की कॉस्ट कॉम्पोनंट तर वेट बॅलन्स करण्यामध्ये बिझी असतो. सो साइन कॉम्पोनंट प्रोव्हाइड्स द रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स विच इज बॅलन्सेस सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणू शकतो आपण. सो इट इज मॅटर ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. आपण जर काही त्या पार्टिकलवरती बसून बोलत असू तर आपल्यासाठी सेंट्रिफ्युगल इज कॅन्सल्ड बाय सेंट्रिपिटल, सेंट्रिफ्युगल इज कॅन्सल्ड बाय टी साइन थीटा. जर आपण बाहेरून बोलत असू तर आपल्या फ्रेम ऑफ रेफरन्ससाठी, म्हणजे आपण बाहेरून बोलतोय ना, सो वी आर इन नॉन ॲक्सिलरेटेड फ्रेम, सो आपल्यासाठी सेंट्रिफ्युगल फोर्सचा कॉन्सेप्टच नाही आहे. सो आपण असं बोलतो टेन्शनचा साइन कॉम्पोनंट इज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. सो इट इज जस्ट मॅटर ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. सो टी साइन थीटा इज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स. आन्सर इज ए. हा क्वेश्चन नंबर काय होता? 67th होता. 68th क्वेश्चन. A molecule containing 2 atoms separated by distance d, रूम टेम्परेचरला ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ई आहे, रोटेशनल, तर त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय असेल? आता बघा, एम आणि एम हा डिस्टन्स, त्यांच्यातला डिस्टन्स डी आहे, म्हणजे d/2 आणि d/2 आहे ॲक्सिसच्या अबाउट. सो हे जेव्हा फिरतात ना, त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असला पाहिजे रे? 2 टाइम्स असला पाहिजे, बिकॉज 2 पार्टिकल आहे आणि एकाचा काय असेल? m × d/2 द होल स्क्वेअर. सो याचं उत्तर येतं md²/2. md²/2 कसा आला md²/2? तर हा 2 त्या 4ला कॅन्सल केला. सो हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस मॉलिक्यूल. आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी विचारली आपल्याला. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा असतं. ओमेगा काय असणार असं विचारलं. तर आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी इज ½ I ω². ½ I ω² असतो. झालं ना? सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू E इज इक्वल टू ½ I ची व्हॅल्यू असते md²/2 ω². 2 वरती गेला तो 4 बनला. md² खाली आला, घेतला रूट घेतल्यावरती उत्तर काय मिळणार आहे? 2E/md² चा रूट घेतल्यावरती, सॉरी 4E/md² चा रूट घेतल्यावरती, मी खूप कचरा करतो रे, ते नीट लिहितो, थांबा जरा, नीट करतो जरा, कारण की खूपच पांचट प्रश्न आहे हा. जो पलीकडे नेलेला आहे ना, 4E/md² इज इक्वल टू ω². रूट घेतल्यावरती काय बनेल? ओमेगा इज इक्वल टू 4चा रूट 2, d² चा रूट d, √E/m. असा कोणता ऑप्शन दिसत असेल तर तो द्या मारून.
आन्सर इज ए. हा होता 68. आता 69th क्वेश्चन. 69th क्वेश्चन आलेला आहे आपल्या समोर. व्हेकल ऑफ मास एम, मोमेंटम पी ऑन अ रफ रोड, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर्स, स्टॉपिंग डिस्टन्स. अरे हा क्वेश्चन ॲक्च्युली फ्रिक्शन अँड विस्कॉसिटीचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन चुकून इथे आला आहे, बट ठीक आहे. हा क्वेश्चन ॲक्च्युली सर्क्युलर मोशनचा नाही. हा क्वेश्चन आहे फ्रिक्शन इन सॉलिड्स अँड लिक्विड्स, जो 11वीत होता. बरं, कसा सॉल्व्ह करणार हा? तर मोमेंटम पी आहे, म्हणजे त्याच्याकडे काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे. किती कायनेटिक एनर्जी आहे पार्टिकलकडे? p²/2m. तुम्हाला माहिती पाहिजे मोमेंटमवरनं कायनेटिक एनर्जी कशी काढायची, p²/2m. ही सगळीच्या सगळी कायनेटिक एनर्जी यूज होणार आहे वर्क अगेन्स्ट फ्रिक्शन करण्यामध्ये. वर्क अगेन्स्ट फ्रिक्शन. आता वर्क अगेन्स्ट फ्रिक्शन कसं असणार आहे? F × S, फ्रिक्शनल फोर्स इंटू डिस्टन्स. आपल्याला तेच तर विचारलं आहे, स्टॉपिंग डिस्टन्स. झालं ना मग. p²/2m इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स काय असतं? μ × n. म्यू इंटू एन असतो नॉर्मल रिॲक्शन, mg इंटू एस. एम खाली जाणार, जी खाली जाणार, म्यू खाली जाणार, एस काय येणार? p²/2 m² μg. असं काही ऑप्शन दिसतंय का? 2m² μg असं ऑप्शन दिसतंय बीटा. बीटा इज द करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर जो कोणता आहे तो 69th आहे. 69th आन्सर आहे बीटा. चेक करूयात. येस, त्यांचं पण म्हणणं आहे बीटा. क्वेश्चन नंबर 69 झाला. 60 नंबर लिहित नाही राव. 69 आणि हा 70. आता 70. क्वेश्चन नंबर 70. सॉलिड सिलेंडर मास एम रेडियस रोल्स डाउन इनक्लाइंड प्लेन. व्हेन इट रिचेस बॉटम ऑफ द प्लेट इट्स रोटेशनल कायनेटिक एनर्जीज. अरे हा क्वेश्चन सॉल्व करायची खरंच गरज आहे का? आपण ज्या वेळेस इथून पाठवतो त्याला, कोणाला? पार्टिकलला, तर तो रोल होतो, रोल 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 होतो. आणि जेव्हा तो बॉटमला पोचतो ना, त्याची पूर्ण mgh कशात कन्वर्ट होते? रोलिंग कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. कशामध्ये? रोलिंग कायनेटिक एनर्जी. आता आपल्याला इथे रोलिंग कायनेटिक एनर्जी नाही विचारली, टोटल कायनेटिक एनर्जी. इथे रोटेशनल पार्ट फक्त विचारलं आहे. ओनली द रोटेशनल पार्ट इज आस्क्ड, की रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती असणार आहे. सो आपण पहिलं तर आपण हे समजून घेऊयात की टोटल एवढी एनर्जी रोलिंग असणार आहे. आणि डिस्कमध्ये काय प्रॉपर्टी बघा, डिस्कमध्ये ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि रोलिंगच्या कायनेटिक एनर्जीमध्ये कसा फ्रॅक्शन किंवा कसं रिलेशन आहे? 1:, तुम्हाला माहिती आहे k²/r², 1 + k²/r². म्हणजे काय येईल बघा, व्हॅल्यूज टाकल्या तर 1:, ½ 3/2. म्हणजे 2ने अखंड इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर 2:, 1:3. याचा अर्थ टोटल 3 भागांमधले एकच भाग रोटेशनला मिळतो, 2 भाग ट्रान्सलेशनला मिळतात. सो जर mgh ही अख्खीच्या अख्खी एनर्जी असेल तर त्याच्यातली 1/3 एनर्जी, याचे 3 तुकडे करा. एक तुकडा mgh/3, दुसरा तुकडा mgh/3, तिसरा तुकडा mgh/g. या 3 पीसेसमधनं एकच पीस मिळणार आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जीला. उरलेले 2 पीसेस आहेत, हे प्लस हे, उरलेले कुठे गेले? हे प्लस हे. ह्या 2 पीसचं काय होणार आहे? 2mgh/3. ही अख्खी ट्रान्सलेशनचा यूजमध्ये जाणार आहे. सो आपल्याला प्रश्नामध्ये फक्त रोटेशनलवाली एनर्जी विचारली आहे. सो आपला आन्सर असलं पाहिजे α mgh/3. करेक्ट आहे. हा क्वेश्चन नंबर 70 होता. 70 नंतर 71. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन केलं ना रे हा. आता क्वेश्चन रिपीट झालं का? हा रिपीटेड क्वेश्चन मी थोडं अवॉइड करीन. ह्याचं उत्तर असणार आहे 2v चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम t/2 4v/2πr/v4 2v²/πr. ए आन्सर ना म्हणजे. येस. सो मला असं वाटतंय आपण हे सॉल्व केलं आधीच, असं वाटते नाही, फिक्स सॉल्व केलं हा क्वेश्चन. मी जस्ट आत्ता आन्सर ओरली काढलं. आन्सर याचं ए आहे. ए आन्सर बरोबर आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. चेंज इन मोमेंटम 1 जूल सेकंड. युनिट आहे का ते मोमेंटमचं? जूल सेकंड टू 4 जूल सेकंड. म्हणजे DL चेंज इन मोमेंटम अपॉन dt. चेंज किती झालं? 1 ते 4 झाला. बघा वाचा, चेंज इन अँग्युलर मोमेंटम 1 to 4 म्हणजे चेंज 3 झालं. किती सेकंदात? 4 सेकंदात. म्हणजे टॉर्क किती? DL/dt टॉर्क असतं. टॉर्क असेल 3/4. युनिटचं टेन्शन घेऊ नका. न्यूटन मीटर आपण नॉर्मली लिहितो, बट ठीक आहे, न्यूटन मीटर पण जूल असते. सो त्यांनी जूल दिलं. आन्सर शुड बी बीटा. हा क्वेश्चन नंबर 70, 71 आणि हा 72 होता. दिस वॉज क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 73 कडे जाऊयात. हा पण केला आहे आपण, आठवतोय का? 73 पण केला आहे आपण.
बघा आता खूप रिपिटेशन चालू होणार आहे, कारण की आता खूप प्रश्न आपण ऑलरेडी करून 70% क्वेश्चन झालेत आता ऑलमोस्ट. आता आपण उरलेल्या 25% चाललो आहे, ते चान्सेस ऑफ रिपिटेशन जास्त आहेत. सो नॉन रिपीटेडवाले मी थोडे फास्ट सॉल्व करणार आहे. रेशो ऑफ टँजेन्शियल टू रेडियल ॲक्सिलरेशन, टँजेन्शियल टू रेडियल ॲक्सिलरेशन, रेडियल म्हणजे AR असतो, टँजेन्शियल R अल्फा असतो. आणि रेडियलमध्ये मला ओमेगा कुठेच दिसत नाही आहे, म्हणून मी ओमेगा अवॉइड करतो. मी V²/R लिहितो. R वरती जाईल, R² into alpha. R² V² alpha is answer theta. Theta is the answer for question number 73. Okay, next question बघा. A particle starting from rest along circumference of a circle of angular acceleration alpha. Okay, particle starts from rest म्हणजे इनिशियल ओमेगा किती आहे? 0 आहे. And it is accelerating with angular acceleration alpha. क्वेश्चन काय विचारलं आहे? व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज वेलॉसिटी? वेलॉसिटी विचारली तुम्हाला, ॲव्हरेज वेलॉसिटी इन द टाईम इट कम्प्लीट्स स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा कंप्लीट करायला किती वेळ लागतो, त्या वेळातली ॲव्हरेज वेलॉसिटी सांगायची आपल्याला. ती वेळ काढू आपण. थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट कवर करायला ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअरनी आपण टाईम काढू शकतो. थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट कवर करायला किती वेळ लागतो बघा. ओमेगा इनिशियल 0 आहे कारण की रेस्टला आहे, प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर इज इक्वल टू थिटा. हे सॉल्व करून टी मला मिळेल 2 थीटा बाय अल्फा. 2 वरती गेला, अल्फा खाली गेला, सॉल्व करून रूट मिळणार. रूट T² होता ना, रूट घेतला. एवढ्या टाईममध्ये आपण फाइंड करणार आहे की ॲव्हरेज वेलॉसिटी काय. आणि डेफिनेशन काय असतं ॲव्हरेज वेलॉसिटीचं? इज टोटल डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. अरे स्मॉल अँगल असल्यामुळे डिस्प्लेसमेंट R थीटा असणार का नाही? R थीटा असणार. बाय टाईम किती असणार? √2 थीटा बाय अल्फा. वरती गेला, R थीटा √अल्फा अपॉन 2 थीटा, रेसिप्रोकल झाला त्याचा. आणि तो थीटा आतमध्ये घेतला मी रूटच्या, तर R θ² बनेल रूटमध्ये घेतल्यामुळे θ² अल्फा अपॉन 2 थीटा. थीटा थीटा गायब, R √θ अल्फा बाय 2. ऑप्शन शुड बी R θ अल्फा बाय 2 असा ऑप्शन दिसतोय. रूट म्हणजे ½ असणार आहे ऑब्व्हियसली. ऑप्शन डेल्टा इज द करेक्ट चॉईस फॉर दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 75. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 75. रेशियो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग टू अ डिस्क of same radius, same mass about tangential axis perpendicular to the plane. कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया? रिंगचा टँजेन्शियल ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन, टू डिस्कचा टँजेन्शियल ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन. तर आपण बघितलं आहे रेडियस ऑफ गायरेशन इज √I/m. आणि सिन्स मास सेम आहेत दोघांचेही, सो रेडियस ऑफ गायरेशन इज प्रपोर्शनल टू रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. सो रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग टू रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क काय येणार आहे? √ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग काय असतो? टँजेन्शियल ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन. तर इथेच mr² असतो, तर तो बनतो 2mr². आणि डिस्कमध्ये काय येणार आहे? रिंगचा 2mr², डिस्कचा काय येणार आहे? हाफ प्लस 1 3/2. 3/2 mr². mr² विल कॅन्सल, 2 विल गो अप. 4/3चा रूट, 4/3चा रूट इज 2/√3. 2/√3 इज ऑप्शन ए. 75चा आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 76. ओके, 76 क्वेश्चन पहा. There is a rod of length L, mass m. Moment of inertia about axis passing through L/3 point from one end. एका एंड पासून L/3 डिस्टन्सवरती ॲक्सिस आहे, त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. बट आपण पॅरलल ॲक्सिस थिअरममध्ये काय शिकलो आहे की सेंटरपासूनचा शिफ्ट काढता आला पाहिजे. ठीक आहे, सेंटरपासून शिफ्ट काढता येतो का बघूयात. L/2 मधनं L/3 मायनस करूयात. L/2 मायनस L/3 इज क्रॉस मल्टिप्लाय 3L मायनस 2L L/6. अरे हे डिस्टन्स मिळालं की नाही? L/6. वापरा पॅरलल ॲक्सिस थिअरम. पॅरलल ॲक्सिस थिअरम म्हणतो की कोणत्याही ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया mL² प्लस शिफ्ट mh². शिफ्ट किती? L/6 आहे, L²/36. सॉल्व केलं. mhची जागा hची व्हॅल्यू टाकली मी, L/6. सो हे सॉल्व करायचं आहे. 36 आणि 12मध्ये LCM 36 आहे, याला 3ची रिक्वायरमेंट आहे. mL²/12 प्लस mL² is 4 mL²/36, that is mL²/9. आन्सर इज सीटा. क्वेश्चन 75 नंतर 76चा आन्सर सीटा आहे. 76 इज आन्सर सी. दिस वॉज 76 क्वेश्चन. आता फक्त 20च राहिले. अ बॉडी स्टार्ट स्लाइडिंग डाऊन फ्रॉम द इन्क्लाइंड प्लेन अँगल थीटा. स्लाइड डाऊन, काय स्लाइड डाऊन, reaches the bottom with velocity v. If the body is a sphere, then its linear velocity at the bottom will be. बघा, when a body starts rolling down the plane, तेव्हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहेत. बट when a body starts sliding down, तुम्हाला माहिती पाहिजे काय? स्लाइड डाऊन जेव्हा होते ना बॉडी,
तेव्हा त्याची पूर्णपणे पोटेन्शियल एनर्जी फक्त साध्या कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. त्यामुळे फॉर्म्युला फक्त √2gh असतो. दॅट्स इट एवढाच फॉर्म्युला असतो. आपल्याला इथे त्यांनी विचारलं स्फिअरचा फॉर्म्युला काय असेल. स्फिअरसाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे √2gh अपॉन 1 + k²/r². 1 प्लस स्फिअरचा k²/r² 2/5 आहे. स्फिअर सॉलिड आहे. इथं स्फिअर सॉलिड आहे का नाही माहीत नाही, बट सॉलिड आहे असं अज्युम करतो मी. सो नीट पहा तुम्ही, न्यूमरेटरमध्ये जे काही बनलं आहे ना ते तर ॲक्च्युली वेलॉसिटी ऑफ अ स्लाइडिंग बॉडीची वेलॉसिटी येते. सो v अपॉन √1 + 2/5 इज 7/5. सो तुमचं उत्तर काय येणार आहे, वेलॉसिटी ऑफ अ स्फिअर इज √5/7 इंटू वेलॉसिटी. सिम्पल. काय झालं कळालं का, स्लाइडिंग बॉडीची वेलॉसिटी v आहे असं सांगितलं त्यांनी, म्हणजे आपल्याला उत्तर vच्या टर्म्समध्ये लिहायचं होतं. बट स्लाइडिंग बॉडीची वेलॉसिटी √2gh आहे जी न्यूमरेटरमध्ये बसलेली व्हॅल्यू आहे. सो तिला मी v टाकून दिलं आणि उरलेलं खालचं सॉल्व्ह केलं, उत्तर आलं √5/. हे सॉल्व्ह केलं ना तर 5 वरती जातो, 5/7 v. आन्सर इज सीटा. येस, आन्सर करेक्ट आहे. दिस वॉज क्वेश्चन नंबर 77. नेक्स्ट क्वेश्चन इज 78th क्वेश्चन. वी हॅव सॉल्व्ड दिस. UCMमध्ये रिलेशन बिटवीन सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन अँड कायनेटिक एनर्जी. सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन आणि कायनेटिक एनर्जीमध्ये सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन असतं mv²/r आणि कायनेटिक एनर्जी असते E विच इज हाफ mv². सो तुम्हीच सांगा mv² व्हॅल्यू काय आहे या इक्वेशनवरनं. 2e आहे का नाही, mv² व्हॅल्यू 2e आहे का नाही, ती टाकली वरती, इथे टाकून दिली मी 2e. सो a काय मिळेल 2e/r. सो आपल्याला a 2e/r कुठे दिसतोय का, मी काहीतरी चुकीचं केलं. एक मिनटं, मी खूप भयंकर चुकीचं केलं. मी ॲक्सेलरेशनला mv²/r घेतला शॉकिंगली. इट इज ॲक्सेलरेशन इज v²/r आणि कायनेटिक एनर्जीज mv² हाफ इज इक्वल टू e. सो मला काही करायचं नाही आहे, मला ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन आणायचं आहे. सो मी काय करू शकतो, v²ची व्हॅल्यू इकडून वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतो. काय ती v²ची व्हॅल्यू 2e/m. चला टाकूयात. सो 2e/m खाली आहे r इज इक्वल टू a. असा ऑप्शन कुठे आहे, असा ऑप्शन अल्फा आहे. आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर हा कोणता होता, अच्छा मागचा 76, 77 आणि हा 78th क्वेश्चन होता. 78चा आन्सर आहे ए. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 79. 79th क्वेश्चनमध्ये अ थिन रॉड ऑफ मास m लेंथ l इज कट इंटू 4 इक्वल पार्ट्स. 4 तुकड्यांमध्ये ब्रेक केले. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट ॲक्सिस थ्रू द सेंटर इज I, देन व्हॉट विल बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ईच पीस. या पूर्ण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया I आहे, तर त्या 4 तुकड्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. तर बघा I ml²/12 आहे. एका तुकड्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल बघूयात. छोटा I असेल लेट अस से. त्याचं मास m नसून m/4 असणार, त्याची लेंथ l नसून l/4 असणार. ml²/12 फॉर्म्युला तर तोच राहणार आहे, कारण की ॲक्सिस त्याची पण सेंट्रलच आहे. मास 1/4 झाला, लेंथ 1/4 झाली, हाच फरक आहे. त्यामुळे तो बनेल ml²/4 64 12. हे मल्टिप्लाय करत बसू नका, कारण की हा अख्खा प्रकार जो आहे ना हा आपला ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I/64. सो आन्सर शुड बी डेल्टा. 79th क्वेश्चन. येस. क्वेश्चन नंबर 80. अ पार्टिकल परफॉर्म्स UCM, angular momentum is L. Rotational kinetic energy becomes half, angular frequency is doubled, then new angular momentum will be. बघा, कायनेटिक एनर्जी, अँग्युलर मोमेंटम आणि ओमेगा ह्यांच्यात काय रिलेशन. इथे कुठेच कोणत्याही प्रकारचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा उल्लेख नाही. तुम्हाला इनफॅक्ट मी सांगतो देर आर 3 कायनेटिक एनर्जी इक्वेशन्स रोटेशनल मोशनमध्ये. पहिला तर फेमसवाला हा आहे, दुसरा जो फेमस आहे तो हा आहे, बट तिसरा जो आहे ना जो कधी बघितला नाही आपण किंवा नाही ऑब्झर्व करत तो आहे हा हाफ I⍵² जो आहे त्याच्यामधनं मी ओमेगा बाजूला काढतो, तर I⍵ बनला तो इंटू ओमेगा बनला. तर मी त्याला असं लिहू शकतो का, हाफ L⍵. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहू शकतो नक्कीच. सो इथे सांगितलं आहे त्यांनी अँग्युलर मोमेंटम काय बनणार, नवीन अँग्युलर मोमेंटम कधी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी डबल केल्याने आणि एनर्जीला हाफ केल्याने. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. सो एल आणि कायनेटिक एनर्जीमध्ये रिलेशन कसं बनते बघा. एल विल बी इक्वल टू 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी, 2 वरती जाईल, डिवायडेड बाय ओमेगा. आता ते म्हणतायत ईला हाफ कर
केलं हाफ, ओमेगाला डबल कर, केलं डबल, खाली डबल आणि हाफ मल्टिप्लाय झाला, तर ह्याचं उत्तर काय येते 1/4 येते ना. सो अँग्युलर मोमेंटम बिकम्स 1/4. काही मुलांना हे बिलकुल समजत नसेल मी काय करतो आहे, पण आता तुम्हाला हे गोष्टी आपण 70-80 क्वेश्चनपर्यंत पोहोचलो आहे. ही गोष्ट मी इथं आता एक्सप्लेन तरी करतो एकदा की काय करतो आहे नक्की मी. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला कसा बनवला तुम्हाला समजलं का? 2 कायनेटिक एनर्जी अपॉन ओमेगा. ठीक आहे. सो याच्यातनं मला कळालं की अँग्युलर मोमेंटम हा एनर्जीला डायरेक्ट प्रपोर्शन आहे, फ्रिक्वेन्सीला इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. ते म्हणतात एनर्जीला अर्ध करायचं, एनर्जीला अर्ध केलं, ओमेगाला डबल करायचं, ओमेगाला डबल केला, हाफ केलं म्हणजे हाफचा फॅक्टर बाहेर आला ना, डबल केलं म्हणजे 2चा फॅक्टर बाहेर आला, म्हणजे बेसिकली एलला 1/4चा फॅक्टर लागणार आहे. 1/4चा फॅक्टर लागणार म्हणजे 1/4 होणार आहे. अँग्युलर मोमेंटम विल बी 1/4. ऑप्शन इज डेल्टा फॉर दिस क्वेश्चन. करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात नंबर काय आहे, 79, 80 अँड नाव इट इज क्वेश्चन नंबर 81. क्वेश्चन नंबर 81 वाचूयात. If you read question number 81, torque is given, a constant torque of 200 Newton, actually Newton मीटर पाहिजे होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे, 4 सेकंदासाठी लावला आहे. देन व्हॉट इज द चेंज इन अँग्युलर मोमेंटम. टॉर्क इज इक्वल टू dl/dt. ह्याच्यावरचा तिसरा प्रश्न आहे. टॉर्क अप्लाइड इज 200, dl म्हणजे चेंज इन मोमेंटम इज आस्ट. किती टाईमसाठी लावलं? 4 सेकंदासाठी. मल्टिप्लाय करा, 800 उत्तर आहे. या क्वेश्चनमध्ये काय मिस्टेक आहे? टॉर्कचं युनिट रॉंग दिलेलं, सो त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे, बट ॲक्च्युली ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे क्लिअरली समजतं आहे. आन्सर 800 आहे. येस. हा एक क्वेश्चन. नेक्स्ट हा क्वेश्चन ॲक्च्युली बघा काय आहे. अ बॉडी इज मूव्हिंग अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. बघू, वाचू आपण क्वेश्चन. अ बॉडी इज मूव्हिंग ऑन अ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल ऑफ रेडियस r अँड स्पीड v. द रेडियल ॲक्सिलरेशन इज v²/r. रेडियल ॲक्सिलरेशन काय असतं बॉडीचं? v²/r असतं. 0 असतं का? नाही. v/r असतं का? नाही. v²/r असतं. तुम्ही म्हणा सर पॉझिटिव्ह असतं का नेगेटिव्ह असतं? अरे पॉझिटिव्ह नेगेटिव्हचा सीनच नसतो. रेडियल ॲक्सिलरेशनचा मॅग्निट्यूड तर पॉझिटिव्हच असला पाहिजे. रेडियल ॲक्सिलरेशनचा मॅग्निट्यूड पॉझिटिव्हच असला पाहिजे. इथे कोणत्याही प्रकारचं साईनची गरज नाही आहे. ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0. इथे आपण असं म्हणू शकतो की चला मॅग्निट्यूड वाईज इट शुड बी ग्रेटर दॅन 0. तुम्ही म्हणा सर देर इज अ नेगेटिव्ह साईन, तर काय करायचं? ती नेगेटिव्ह साईन इंडिकेट्स जस्ट की तो रेडियस वेक्टरच्या ऑपोजिट आहे, बाकी त्याची व्हॅल्यू नेगेटिव्ह कधीच नसते. रेडियल ॲक्सिलरेशन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. रेडियल ॲक्सिलरेशन एक पॉझिटिव्ह मॅग्निट्यूडचा क्वांटिटी आहे. ठीक आहे. सो हा क्वेश्चन ॲक्च्युली डाऊट म्हणून टाकलेला, बोनस मिळाला का नाही मला माहीत नाही, बट बऱ्याच मुलांनी ह्याचं आन्सर, आता टेक्स्टबुकवाल्यांनी आन्सर किंवा CET-वाल्यांनी आन्सर बघा काय दिलं, ह्याचं 0 दिलं. 0 तर शक्यच नाही. सर्कम्फरन्सवरती फिरणाऱ्या पार्टिकलचं रेडियल ॲक्सिलरेशन 0 कसं असेल? रेडियल ॲक्सिलरेशन असलं पाहिजे. सो 0 नाही. हा याचं उत्तर 0 कधी आलं असतं? जर वर्ड टँजेन्शियल असतात तर. टँजेन्शियल इज 0, नॉट रेडियल. ठीक आहे. दिस वॉज क्वेश्चन नंबर 79, 80, 81 and then 82. Now we will move to question number 83. Motorcyclist rides on a horizontal circle, radius r, coefficient of friction is mu inside a cylindrical chamber. Okay. So हा वेल ऑफ डेथचा क्वेश्चन आहे. वेल ऑफ डेथचा क्वेश्चन, आणि तुम्हाला माहिती आहे वेल ऑफ डेथमध्ये कितीच्या स्पीडने मिनिमम पळवली पाहिजे गाडी. तर मिनिमम स्पीडने किती पळवली पाहिजे गाडी, तर त्याचा आन्सर आहे √rg/μ. हा फॉर्म्युला आहे, आपण बघितला हा फॉर्म्युला. आपल्याला इवन तुम्हाला मी फॉर्म्युला नोट्समध्ये पण दिला आहे. हा वेल ऑफ डेथचा क्वेश्चन आहे, ह्याचा आन्सर आहे डेल्टा. नेक्स्ट क्वेश्चन. 2 सर्क्युलर लूप्स, एकाचा रेडियस r, एकाचा रेडियस nr, आर मेड अप ऑफ युनिफॉर्म वायर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ b इज 3 times दॅट ऑफ a. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n? अरे मोमेंट ऑफ इनर्शिया मगाशी आपण सॉल्व्ह केला आहे, तिथं फक्त 8 होतं. 8 टाइम्स होतं. मग आपलं उत्तर काय आलं? 2 आलेलं उत्तर. 8चा क्यूब रूट. तसं इथं 3 टाइम्स, इथे 3चा क्यूब रूट येणार आहे. आन्सर बी येणार आहे. मी करून दाखवतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बी इज 3 times मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बी आणि एमध्ये असं रिलेशन आहे. ठीक आहे. आपण फॉर्म्युला टाकू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बी काय असेल? एम मास ऑफ दॅट वायर बी इंटू r². बट बीचा तर रेडियस nr आहे, सो त्याचा रेडियस nr² करावं लागेल. इनफॅक्ट त्याचं मास पण पहिल्यावाल्यापेक्षा n टाइम्स असणार आहे. सो मास पण n टाइम्स असणार आहे, रेडियस पण nr टाइम्स असणार आहे. सो nm इंटू nr²
मी काय करतोय, मी मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युला वापरतोय, मास इंटू रेडियस स्क्वेअर. काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंगचा फॉर्म्युला, mr². सो डिस्क 1 सॉरी लूप 1 आणि लूप 2 म्हणजे ए आणि बी लूपसाठी आर आणि एन आर आहे ना रेडियस. सो जी वायर छोटी आहे, मग वायर एकच आहे, छोटी रिंग जी आहे आणि जी मोठी रिंग आहे, तर मोठ्या रिंगचा मास पण जास्त असणार आहे, रेडियस पण जास्त असणार आहे. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला वापरताना सेकंड जी डिस्क आहे, सेकंड जी रिंग आहे, तिचा मास पण n टाइम्स घ्यावा लागेल, रेडियस पण n टाइम्स घ्यावा लागेल, इज इक्वल टू 3 टाइम्स mr². mr² will cancel. You will get n cube is equal to 3, n is equal to 1/3, cube root of 3. Answer is beta. Obvious आहे, असाच क्वेश्चन आपण केला होता. This was question number 84. Let's move to question number 85. 3 points each of mass m placed on the corners of equilateral triangle. Corners of equilateral triangle M, L, M, M, L, L. Moment of inertia of the system axis passing through one of the vertices and parallel to the side joining other two. म्हणजे या दोघांना जॉईन करणारी ही लाईन आहे, ह्याला पॅरलल. ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, सिम्पल आहे. एका मासचा तर 0 असेल, तो ॲक्सिसवरच आहे, आणि दुसऱ्याचा असेल m इंटू r², आणि हे पण डिस्टन्स rच असणार आहे, m इंटू r². सो m इंटू r² प्लस m इंटू r², दॅट इज 2mr². अरे पण तो 2mr² मध्ये r काय आहे, r ॲक्च्युली नीट बघितलं तुम्ही तर r ह्याचा अल्टिट्यूड आहे त्या ट्रायंगलचा, आणि जो √3/2 टाइम्स h असतो, √3/2 टाइम्स द साईड असतो. सो r काय आहे, r इज √3/2 टाइम्स l. सो r² काय येईल, 3/4 l² येईल. टाकला तिथे 2mr² च्या जागी 2m 3/4 l² टाकला तर आन्सर आहे 3/2 ml². 3/2 ml² आन्सर इज अल्फा. फर्स्ट ऑप्शन करेक्ट, बरोबर. ओके, सो बॉडी इज मूविंग अलॉन्ग अ सर्क्युलर ट्रॅक. ठीक आहे. एक आहे टेंजेन्शियल ॲक्सिलरेशन आणि त्याची वेलॉसिटी दिली आहे 20 मीटर पर सेकंड. बॉडी इज मूविंग ॲट 20 मीटर पर सेकंड का स्पीड अँड इट्स रेडियस इज 100. सो इट विल ऑल्सो हॅव अ रेडियल ॲक्सिलरेशन जे किती असेल v²/r 20²/100 दॅट इज 400/100 दॅट इज 4. अरे म्हणजे टँजेन्शियल 3 रेडियल 4 तर रिझल्टंट ॲक्सिलरेशन 5 असणार ना, अजून काय असणार, 5 आन्सर असणार. सिम्पल. आन्सर इज 2 बीटा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 87. क्वेश्चन नंबर 87 काय आहे बघा. अ रोप इज बाउंड ऑन अ सॉलिड सिलेंडर. सॉलिड सिलेंडर म्हणजे डिस्क असते, ह्याच्यावरती रोप वाउंड आहे. 1 kgचा मास लावलं, 1 kgचा त्याचा वेट आहे, मास आहे त्या सिलेंडरचा, आणि रेडियस आहे 0.4 मीटर. मास रेडियस दिला आहे, रेडियस आणि मास दिलेला आहे 1 kg आणि 0.4 मीटर. व्हॉट इज द अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ द सिलेंडर इफ द रोप इज पुल्ड बाय 25 न्यूटन. Now when you pull the rope by 25 Newton, you basically exert torque, आणि टॉर्कचा फॉर्म्युला असतो R क्रॉस F. इथे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत R आणि F, त्यामुळे अँगल 90 असल्यामुळे RF साइन थीटामध्ये साइन 91 असतो. सो फक्त R आणि F मल्टिप्लाय करायचे. R 0.4 आहे, फोर्स 25 न्यूटन आहे, याचा अर्थ आपण 10 न्यूटन मीटरचा टॉर्क एक्झर्ट केला आहे. कितीचा, 10 न्यूटन मीटर. ओके, सो टॉर्क I अल्फा जनरेट करतो, टॉर्क जनरेट्स अँग्युलर ॲक्सिलरेशन. सो 10 न्यूटन मीटरचा टॉर्क किती ॲक्सिलरेशन जनरेट करेल, सो I इंटू अल्फा. मोमेंट ऑफ इनर्शिया यासाठी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, जो डिस्कचा असतो हाफ mr². हाफ तर हाफ आहे, मास 1 आहे, आणि r², 0.4चा स्क्वेअर इज 0.16 म्हणजे 0.08 बनतोय तो. सो हा किती बनतोय, 0.08. अल्फा इज 10. 0.08 खाली आलं तर 10/0.08 इज अल्फा. 100ने मल्टिप्लाय करू आपण तर तो 1000 होईल आणि खाली 8 होईल. 100ने न्यूमरेटर, 100ने डिनॉमिनेटरला. 1000/8 इज 125. 125 इज ऑप्शन बीटा. बीटा इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 87. क्वेश्चन नंबर 88. टू डिस्क हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया I1 I2 ऑफ सेम मटेरियल. सेम मटेरियल वर्ड बघितल्यावरती समजून जायचं डेन्सिटी सेम आहे. हॅव सेम मासेस, मास पण सेम आहेत. देअर थिकनेसेस अँड रेडियाय आर T1 T2 R1 R2. थिकनेस आणि रेडियस दिलेत. रिलेशन त्यांचे मास सेम आहेत, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मास सेम आहेत, खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. देअर रिलेशन बिटवीन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ईच डिस्क अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर
अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन विल बी वॉट. बघा, ही आहे डिस्क. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर काय असला पाहिजे, तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला ½ mr². हा फॉर्म्युला असला पाहिजे. आता तो मास जो आहे, मास ऑफ दॅट डिस्क, दोन्ही डिस्कचा मास सेम आहे काय, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि थिकनेसमध्ये रिलेशन विचारलं आपल्याला. इथं रेडियसचा काहीच उल्लेख नाही, रेडियस नको आहे आपल्याला इक्वेशनमध्ये. सो आपण रेडियसला कसं काढू शकतो आणि थिकनेसला कसं इंट्रोड्यूस करू शकतो बघूयात. तर रेडियस आणि थिकनेसमध्ये रिलेशन काय बघा, तर व्हॉल्यूम ऑफ द डिस्क, मास ऑफ द डिस्क इज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो व्हॉल्यूम ऑफ अ डिस्क इज πr² t इंटू डेन्सिटी इज इक्वल टू मास. क्लिअरली ह्याचं क्लिअर इंडिकेशन आपल्याला काय आहे की मी r²ला काय रिप्लेस करू शकतो इथे बघा. मला रिलेशन मोमेंट ऑफ इनर्शिया आणि थिकनेसमध्ये पाहिजे. मास तर सेम आहे, मासचा काही लोड नाही आहे. आर नको आहे मला इक्वेशनमधून. सो आरला टीमध्ये कन्वर्ट करायचं समहाव. सो मी r²ला इथे काय टाकू शकतो, r² व्हॅल्यू या इक्वेशनमधनं काय बनेल, m/πt अशी टाकायची इथे. सो तो बनेल हाफ ओरिजिनल m आणि r² जागी m/πt. सो क्लिअरली या फॉर्म्युल्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू थिकनेस. अदर ऑल थिंग्स आर कॉन्स्टंट. मास 2 पाय आणि एव्हरीथिंग इज कॉन्स्टंट. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू थिकनेस. So I1T1 is equal to I2T2. Option A is the most appropriate choice for question number जो काही आहे 88th क्वेश्चन. 88th क्वेश्चन असा सॉल्व करायचा होता. क्वेश्चन थोडा ट्रिकी होता काय, थिकनेस वगैरेचं इंट्रोडक्शन होतं. दॅट मेक्स थिंग्स स्लाइटली डिफिकल्ट. सो थिकनेसमध्ये क्वेश्चन विचारला होता. रेडियस आणि मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये रिलेशन विचारलं असतं तर कोणी पण सॉल्व केलं असतं की I प्रपोर्शनल टू r², कारण की मास कॉन्स्टंट आहे. बट त्या रेडियसला तुम्हाला थिकनेसमध्ये कन्वर्ट करावं लागलं व्हॉल्यूमचा उपयोग करून, आणि डेन्सिटी सेम होती म्हणजे सेम होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. अ पार्टिकल ऑफ मास m पार्टिकलचा मास आहे, मूव्ज ऑन अ सर्कल ऑफ रेडियस r. ठीक आहे. विथ अ कॉन्स्टंट टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे. इफ द कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी इज E बिकम्स 3 टाइम्स, आत्ता E आहे, बिकम्स 3 टाइम्स म्हणजे 3E ॲट द एंड ऑफ द थर्ड रेव्होल्यूशन. 3 चक्कर मारल्यानंतर कायनेटिक एनर्जी तिप्पट झाली. देन व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. आता एनर्जी 3 टाइम्स झाली आहे, तर ही कोणामुळे इन्क्रीज झाली एनर्जी, तर नक्कीच तो टँजेन्शियल ॲक्सेलरेशन जो आहे, म्हणजे टँजेन्शियल जो फोर्स आहे तो काहीतरी वर्क करत आहे. तर टँजेन्शियल ॲक्सेलरेशन जो आहे AT, तो टँजेन्शियल फोर्स किती झाला, MAT झाला, मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि तो किती वर्क करतोय, वर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट किती झालं रे, डिस्प्लेसमेंट म्हणजे किती रेव्होल्यूशनसाठी तो फोर्स लागला, 3 रेव्होल्यूशनसाठी, म्हणजे टोटल 3 × 2πr एवढं त्याने फोर्स लागत गेला कंटिन्युअसली. एवढं वर्क जे झालं आहे हे रिझल्ट कशात करेल, दिस विल रिझल्ट इन टू चेंज इन एनर्जी. एनर्जी 3Eची Eची 3E झाली, म्हणजे इन्क्रीज किती झाली कायनेटिक एनर्जी, 2E इन्क्रीज झाली. कशामुळे झाली, या वर्कमुळे. ह्याच्यातनं करा कम्पेअर, काढता येईल ना ATची व्हॅल्यू. काय येईल ATची व्हॅल्यू बघा, MAT 3 × 6πr इज इक्वल टू 2E. AT इथेच राहील, सगळं बाकी खाली जाईल, 2E/m 6πr 3. सो आन्सर काय येतं याचं आन्सर येते सेकंड वन. हे आन्सर यांचं रॉंग आहे. या क्वेश्चनमध्ये त्यांनी दिलेला जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे. एकदा तरी पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, जर काही मी काही मिस्टेक केली आहे का कुठल्या कॅल्क्युलेशनमध्ये, तुम्हाला काय आन्सर Cच येत आहे का आन्सर ॲक्च्युली B येत आहे. B इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, आत्ता जे सॉल्व केलं त्याच्याप्रमाणे. सो दिस वॉज द क्वेश्चन. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3 पॉइंट masses आर प्लेस्ड ॲट द कॉर्नर्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल अँड व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सेस अबाउट एनी वन साइड ऑफ द ट्रायंगल. एक कुठला तरी साईड घेऊयात. सो या दोघांचा तर 0 होऊन जाईल, या दोन मासचा. सो फक्त ह्याचा राहील. अरे ह्याचं डिस्टन्स √3/2L असतं. हाईट आहे ना ती इक्विलॅटरल ट्रायंगलची, √3/2L असतं. सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल, m × √3/2L द होल स्क्वेअर, 3/4L². सो 3/4mL². आन्सर इज C. एका साईडच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला. अरे हा केला आहे क्वेश्चन आपण. एकाचं रेडियस NR, दुसऱ्याचं रेडियस R, n³ बनतो. n³ इज इक्वल टू, इथं 8 नाही 64 टाइम्स आहे, याचा अर्थ 4 उत्तर येणार आहे. असले 65 प्रश्न परत करण्यात काहीही अर्थ नाही. अ रॉड ऑफ लेंथ L
is hung from one end, attached to free end, and tangential velocity that should be imparted to mass m, a rod of length L hung from one end and a mass m attached to its free end. ड्रॉ करू आपण म्हणजे समजेल. एक रॉड, अरे यार, एक वर्टिकल रॉड आणि या रॉड ह्याचं लेंथ एल आहे. रॉडचा मास दिलंच नाही काय, फक्त इथे मास एम आहे असं म्हणलं आहे. आता या रॉडला किती टँजेन्शियल वेलॉसिटी दिली पाहिजे सो दॅट इट रिचेस टॉप ऑफ द वर्टिकल सर्कल. आपण हे बघितलंय, रॉड जर काही असेल, स्ट्रिंग नाही काय, स्ट्रिंग असेल तर रूट 5 GR द्यावी लागते, रॉड असेल तर रूट 4 GR द्यावी लागते. किती? रूट 4 GR. रूट 4 GR म्हणजे 2 रूट GR असते. हे आपल्याला बुकमध्ये आहे, तुम्ही बघा ते. रूट 4 GR एक छोटासा पॉईंट आहे, तो पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला. तो इनफॅक्ट तुम्ही फॉर्म्युला शीटमध्ये ॲड करा. मी तो फॉर्म्युला शीटमध्ये लिहायचा विसरलो आहे. जस्ट ॲड दॅट पॉईंट की स्ट्रिंगच्या ऐवजी रॉड असेल तर काय, स्ट्रिंगच्या ऐवजी रॉड असेल तर रूट 4 GR लागते, कारण की रॉड स्लॅक होण्याचा संबंधच नसतो. सो आन्सर इज बीटा. नेक्स्ट क्वेश्चन. अ पार्टिकल इज रिव्हॉल्विंग इन अँटी क्लॉकवाईज सेन्स. अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये फिरतोय. अलॉंग सर्कम्फरन्स विथ वेलॉसिटी v, अँगल बिटवीन वेलॉसिटी वेक्टर अँड ओमेगा. ओमेगा ॲक्च्युअली बाहेर येतोय, वेलॉसिटी तर इन द प्लेन आहे, अँगल 90 असला पाहिजे, एकदम ऑब्वियस आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ स्फेरिकल प्लॅनेट ऑफ मास m रेडियस r shrinks to half the size, mass reduces to half, moment of inertia of the planet about its diameter will be. A spherical planet suddenly shrinks to half the size, म्हणजे रेडियस झाला हाफ, मास झाला हाफ, मास पण हाफ झाला, रेडियस पण हाफ झाला. तर न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस प्लॅनेट काय असेल? तर मोमेंट ऑफ इनर्शिया स्फेरिकल प्लॅनेटचा 2/5 mr² असतो. बट जर मास हाफ झाला तर 2/5 m/2 बनेल, आणि रेडियस पण हाफ झाला तर r²/4 बनेल. सो 2 2 कॅन्सल होईल आणि mr²/20 बनेल. आन्सर इज बीटा. सिम्पल. मास अर्धा झाला, रेडियस अर्धा झाला, सिम्पल. m आणि r च्या जागी m/2 आणि r/2 टाका, तुम्हाला mr²/20 मिळेल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर प्लेट अबाउट ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड पासिंग थ्रू द सेंटर इज ma²/6. हा क्वेश्चन खरं सांगितलं तर प्रिव्हियस इयरवाल्यांसाठी आउट ऑफ स्कोप आहे. काय प्रिव्हियस इयरला रेक्टँग्युलर शीटचा फॉर्म्युला टेक्स्टबुकमध्ये नव्हता. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस प्लेट अबाउट ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन पासिंग थ्रू वन ऑफ इट्स कॉर्नर. पासिंग थ्रू वन ऑफ इट्स कॉर्नर म्हणजे इथून पास होतोय पण प्लेनला परपेंडिक्युलर आहे. तर आपल्याला बेसिकली शिफ्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे. IC इज IO प्लस MH². IO इज IC प्लस MH². IC किती आहे? ma²/6 प्लस M. शिफ्ट किती झाला आहे रे? शिफ्ट A 4 साईड्स असतात. हा बनतो हायपोटेनियस रूट 2a. त्याचाही अर्धा घ्यायचा आपल्याला, फक्त अर्धा, म्हणजे रूट 2a अर्धा करून बघूयात. रूट 2a अर्धा a/√2 असतो. सो शिफ्ट किती आहे? a/√2 टाका. a/√2चा h पकडला तर a²/2 बनेल तो. सो ma²/6 प्लस ma²/2. ह्याला 6 करायचं म्हटलं तर 3 नी मल्टिप्लाय करा. सो खाली 6 बनला. 1 ma² प्लस 3 ma² इज 4 ma². सो 2/3 ma². आन्सर इज डेल्टा. द लास्ट ऑप्शन डेल्टा आन्सर आहे याचा. अँड दीज वर द आन्सर्स फॉर ऑल द क्वेश्चन्स दॅट वी हॅव सॉल्व्ड. अँड यू कॅन व्हेरीफाय तुमचे किती करेक्ट आहेत, किती रॉंग आहेत. होपफुली तुम्हाला 4 किंवा 3 प्रश्न खरंच थोडेसे म्हणजे आउट ऑफ द बॉक्स म्हणता येतील. बाकी क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड होते. बट एनीवेअर अबाव 70 और अबाव 65 आउट ऑफ 95 इज अ गुड स्टार्ट आय वुड से. ठीक आहे. बट हां, ज्यांना नाही जमले, 50च जमले, 40च जमले, काही बॅड स्टार्ट आहे तर असं नाही. तुम्हाला हार्डवर्क करायची गरज आहे. तुम्हाला अजून खूप सारा रिव्हिजन करावे लागेल. तुम्हाला अजून कन्सेप्ट नीट शिकावे लागतील. ठीक आहे. गिवअप करू नका. लास्ट मोमेंटपर्यंत ट्राय करत राहा, तरच सक्सेस मिळणार आहे. ही तर पहिली, आता इथं सुरुवात आहे. आपल्याला असे प्रत्येक वीकला एक टेस्ट द्यायचे आहेत आणि 4 वीक नंतर मेजर टेस्ट आहे. त्यावेळेस वेगळीच मजा येणार आहे. सो कीप ऑन प्रिपेअरिंग गाईज. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. आता नेक्स्ट सेशन असणार आहे न्यू लेसनवरती, दॅट इज फ्रिक्शन इन सॉलिड्स अँड लिक्विड्स. नाही, दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड्स इज द नेक्स्ट लेसन. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.